ही आयुर्वेदिक सोप मी घरच्या घरी बनवलेली आहे। मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला खूप जास्त आवडतं, त्यामुळेच मी ठरवलं होतं की एक होममेड सोप बनवायची आणि त्याच्यामध्ये ना असे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरायचे की जे आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते आणि मेन म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल त्याच्यामध्ये यूज केलेलं नसेल। चला तर मग ही सोप कशी बनवायची हे तुमच्यासोबत मी पटकन शेअर करते। तर त्यासाठी ना मी इथं ऑरेंज पील घेतलेला आहे, एक ऑरेंज घेतला, त्याचे सगळे साल वगैरे काढून घेतले, त्याच्यापैकी अर्धे साल मी याच्यामध्ये वापरणार आहे। नंतर थोडेसे तुळशीचे पानं घेतले 5 ते 7 आणि नंतर ना मेन आपलं इन्ग्रेडियंट म्हणजे याच्यामध्ये घालायचं आहे ॲलोवेरा जेल। तर मी घरचेच ॲलोवेराचे एक पान तोडून आणलं आणि ते त्याच्यामध्ये घातलंय। यासाठी मेन लागणारं म्हणजे हे सोप बेस तुम्ही इथं याच्यामध्ये टाकायचं आहे। जर तुमच्याकडे हे सोप बेस नसेल तर तुम्ही पिअर्सची साबण वगैरे सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। डबल बॉइलिंग पद्धतीने याला छान मेल्ट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे सगळे प्रोडक्ट्स वापरले होते ना, जे सगळं साहित्य आपण वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं। थोडंसं मी याच्यामध्ये फेस वॉश ॲड केलेला आहे जेणेकरून छान असा फोम याचा तयार होईल आणि नंतर ना मी रोज पेटल्स याच्यामध्ये ॲड केले होते थोडंसं डेकोरेशनसाठी। तुम्ही याच्यामध्ये रोज वॉटर सुद्धा टाकू शकता, चंदन वगैरे हे सगळं टाकू शकता। दुसऱ्या दिवशी छान अशी मस्त 1 मिनिटामध्ये ती डिमोल्ड झाली होती, एवढी छान सोप तयार झाली होती आणि अगदी परफेक्ट झाली होती। मी तुम्हाला इथं अप्लाय सुद्धा करून दाखवते की कसा फोम वगैरे याचा तयार होतोय। अगदी एखादा विकतचा फेस वॉश असतो ना त्याला कसा फेस तयार होतो सेम त्याच पद्धतीने ना इथं फेस वगैरे छान तयार होत होतं ना, खूप भारी वाटत होतं ही घरी बनवलेली सोप वापरताना। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या आपण ॲड करू शकतो। आपण डाळीचं पीठ वगैरे तांदळाचं पीठ हे सगळं ॲड करू शकतो आणि बघू शकता फेस वॉश केल्यानंतर ना माझा चेहरा एकदम मला क्लीन आणि इव्हन वाटत होता आणि मेन म्हणजे मला खूप जास्त फ्रेश वाटत होतं। नंतर ना मी मस्तपैकी रेडी झाले, साडी वगैरे वेअर केली कारण मला बाहेर जायचं होतं पूजेसाठी, तर तिकडेच मला बोलवलं होतं, सुवासिनींचा कार्यक्रम होता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। बाय।